नमस्कार मंडळी, आज तुम्ही आलात आमच्या घरी, म्हणजेच रोहन आणि अधिराच्या घरी. सरपोतदारांच्या घरी. येस, सो आता आम्ही तुम्हाला आमचं हाऊस टूर देणार आहोत. सो येस, फॉलो अस. बेसिकली हे आमचं घर आहे. इथे नेमप्लेट नाही आहे. खूप सुंदर अशी नेमप्लेट होती जी आज काही कारणास्तव काढून ठेवली आहे, पण काही हरकत नाही. आज आपण आतमधल्या गोष्टी बघूयात. येस, या वेलकम आहे तुमचं इथे. सो बेसिकली नाही, पहिले मला हे दाखवू दे. इथे आहे रोहनची गिटार, जी कधी कधी वाजवतो. जी गिटार वाजवूनच त्यांनी अधिराच्या दिल में बजी गिटार झालेला. हे मी साचवून ठेवलेलं म्हणून आधी इथे आलो, कळलं? क्या बात है. सो येस, हे आहे आमचा एंट्री स्पॉट. आणि पुढे तू आता आलीस नवीन घरी. या हे माझं नवीन घर. इथे डायनिंग टेबलचा एरिया आहे, जिथे मी तर कधीच बसलेले नाहीये जेवायला किंवा काही करायला, पण आहे आता ह्यांच्याकडे टेबल. आमचं जरा मोठं आहे टेबल, पण ठीक आहे. असू दे मोठं असलं तरी आमच्या इकडच्या लोकांचं हृदय खूप मोठं आहे. हो या. येस. आणि हा आमचा एसी पण आहे बरं का, ऑफ स्क्रीन एसी पण आहे. एक त्यामुळे सोडून दोन आहेत. खूप आहेत ऍक्च्युली. हॉलमध्ये 2 आहेत. आणि म्हणून मला या घरात खरं कारण काय माहितीये का, मी ह्याच्या घरी येण्याचं की माझ्या या नवीन घरी एसी आहे. सो हे ऑन स्क्रीन दाखवलेलं नाहीये, पण जस्ट बिकॉज इथे एसी आहे आणि खूप छान वाटतं म्हणून मला या घरात आल्यावरती खूप छान वाटतंय. येस. आणि हा आमचा म्हणजे लिव्हिंग रूम आहे. थांबा कचरा साफ करूयात. कचरा साफ करू द्या. काय रो, हे तुझ्या घरी असं चालतं का? सूश करते सगळं, मी नाही. शी यार, माझ्या घरी अजिबात नाही झालं तसलं. ओ माय गॉड, ग्रास. येस, हे आमचं लिव्हिंग रूम आहे. आणि ह्याच्या बाहेर सध्या आपण नाही बघू शकत, पण छान व्ह्यू आहे. हा आमचा 4था मजला आहे. 4था नाही, 13वा. सॉरी, 13वा मजला. 13वा मजल्यावर राहतो आम्ही. कधी 13व्या मजल्याची अशी माणसं पण जाताना दिसतात. काय आतमध्ये बुक्स आणि सामान शूटिंगच्या वेळी असतात, बाकी वेळी उषा असतात. उषा झोपल्या आता. उषा. आणि इथे पण आमच्या घरात माझ्या बाबांना, ते प्रोफेसर होते, त्यांना रिडिंगचा खूप छंद आहे, त्यामुळे त्यांचे असे बरेच पुस्तकं आहेत आमच्या घरामध्ये, जे तुम्हाला दिसतील. आणि हे स्पेशली मंदिर, आपण चप्पल काढूयात म्हणजे मी तुम्हाला दाखवेन. सो आमच्या घरात स्वामींचं बेसिकली सगळेच खूप करतात. सो हे असं मंदिर आहे छान, जे बघून खूप पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं आम्हाला, आम्ही जेव्हाही सेटवर येतो तेव्हा. आणि हा आमचा TV. इथे असे शो पीसेस जे सुशनी आणलेत असं ती म्हणत असते, कारण तीच असे चॉईस करू शकते आमच्या घरामध्ये. वरती सुद्धा काही असे छान फ्रेम्स आहेत. आणि थोडा एस्थेटिक लुक द्यायचा आम्ही प्रयत्न केला, कारण अधिरा खूप एस्थेटिक असल्यामुळे. हो, पण आता काय, आईंना चालतच नाही ना, काय करायचं. अरे वा. आणि जो काही ड्रामा होता, इतका छान हॉल आहे, तर छान बसून गप्पा मारायच्या, प्रेमाच्या गोष्टी करायच्या, पण नाही. आईंना इथे तिथून इथे आणि इथून तिथे त्यांना फक्त दंगाच करायचा असतो, फक्त ड्रामा करायचा असतो. मग या ड्रामाचं जे मेन कारण आहे किचन, त्याचं टूर आता तू दे. ज्याचा आणि माझा काही संबंध नाहीये या घरात, तर बिलकुल नाहीये. तिचा अधिराचा संबंध नाही, पण पौर्णिमाचा खूप संबंध आहे किचन सोबत. ती खूप अप्रतिम काय टिफिन मध्ये आणत असते आणि आम्हाला देत असते. सो थँक्यू. बोलून ठेवायचं म्हणजे अजून काय येत राहील. सो हे आमचं किचन आहे. इथे मेथी आणली आहे, म्हणजे आता ते सीन मध्ये दिसायला पाहिजे ना, भाजी निवडतीये किंवा काय. सो आम्ही भरपूर खर्च करतो, प्रोडक्शन हाऊस. आणि मध्ये आम्ही अवकाडोस पण आणली आहे. अवकाडो टोस्ट बनवला होता बाबांनी स्पेशली. सो हे सगळं खरं आहे. यातलं काहीच खोटं नाहीये. हे बघा, इथे गॅस पण आम्ही सुरू करतो. या गॅसवरती शिरा पण बनवलेला आहे. अजून काय बऱ्याच भाज्या बनवल्यात, मला तोंडाला पाणी सुटलंय. तर इथे मला गॅस कसा सुरू करायचा वगैरे जे अधिरा बोलते, पण मला पर्सनल आयुष्यात माझ्या गॅस सुरू करता येतो. ओके. सो असा हे छान किचन आहे. खूप मोठं आणि फंक्शनल किचन आहे. इथे पण बराच ड्रामा होत असतो. इथे जर बघाल तर हे अटॅच्ड आहे हॉलशी, त्यामुळे इथे ना सीन करायला खूप मजा येते, कारण खूप सारे ऍक्टिव्हिटीज करू शकतो, की बाहेर जाणं, आत येणं, इथून इकडे. रोहनने एकदा इथून उडी पण मारली होती. मला ते खूप येतं, पण हे मला सीन मध्ये करायचंय, कधीच ते देत नाहीये त्यांना. असं वाटतं मी कुठेतरी फ्लिप होऊ शकतो. मला असं इथून तिथे जायला आवडतं, तिथून इथे यायला आवडतं. कधी म्हणून जाऊ दे. इथे बसून पण तुम्ही सीन केलाय ना? बसून केला इथे, पण आम्हाला असं क्रॉस करून करायचा आहे जो. ओके, लेट्स सी. होईल. मला इथे सीन्स करायला खूप मजा येते. आणि मेन म्हणजे अधिराचं ज्याच्यामुळे खूपच जास्त हे झालं, ते 9,000चा आईस्क्रीम पण आमच्या अजून फ्रीज मध्ये आहे. मला दिसेल. हो, 9,000 रुपयाचं आईस्क्रीम तिने मागवलं होतं. 9,500 टू बी प्रिसाइज.
पण मग- ठीक आहे 9:30 मग वाजता. का माझी आई भांडणं नाही करणार हिच्यासोबत? हॅलो, तू बाजू घेतलास तिची? चुकीचं आहे जे, माझे नाही पैसे करायला आहेत. पाहिजे. हा माझे पैसे एक्झॅक्टली. तिकडे नाही बोललास तू, तिकडे खाल्लास असं चाटून चाटून आईस्क्रीम. आपण पुढचा रूम बघूया चला. हे काय, हे नको होतं. हे बेसिकली अशी छोटीशी स्टोर रूम आहे जिथे स्टोअर केलं जातं सगळं शूटिंगचं सामान वगैरे. आणि हा एक छान, म्हणजे खरं तर मुंबई सारख्या ठिकाणी इतकं मोठं जर कोणाचं छान पॅसेज मिळणं. घर असेल तर तो खूपच रिच मध्ये, म्हणजे असं त्याला आपण घेऊ त्या माणसाला. सो इतकं मोठं आणि स्पेशियस आमच्या इथे पॅसेज आणि आहे. आमच्या आर्ट डिपार्टमेंटने खूप छान घर लावलं हे. म्हणजे मिडल क्लास दिसेल असं पण, आणि फंक्शनल असेल पण, आणि ते म्हणजे स्क्रीनवरती पण छान दिसायला हवं आणि Yes. छान सीन्स व्हायला हवेत अशा पद्धतीने छान त्यांनी डिझाईन केलेलं आहे. रिअलिस्टिक आणि असं आपलंसं वाटतं हे हो घर. हो हो. हे असे सगळे शो पीसेस. इथे आहे माझ्या आई बाबांचा रूम. आता इथे काही नाही आहे बेसिकली, पण जेव्हा सेटअप होतो तेव्हा प्रॉपर इथे बेड्स असतात आणि सगळं काही हा असतं. बाबांचा frames. टेप रेकॉर्डर का? हो, बाबांचा बेसिकली बाबांना गाणी. हा काय? आहे बाबांचा टेप रेकॉर्डर, म्हणून आपण यांचं हे दिलं. बाबा 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 खूप स्वीट पर्सन आहेत सेटवरचे. म्हणजे मला आम्ही माझ्या बाबांची खूप आठवण हो, येते आणि यांच्याशी बोलताना. खूप फ्रेंडली नेचर आहे त्यांचं. इतकं मजा करतो ना आम्ही सगळे एकत्र जेव्हा असतो तेव्हा. सो कोणतरी गाणी ऐकले का? बाबाच असतील का? नाही, सो इथे एक बेड असतो जो बेड नाही आता. मला सांग, आपण एकदम रिअल इस्टेट वाले ते नसतात का, ये आ जाओ हम अपना ये दिखा दे, तसं वाटतं यार. हा इधर आरसा. आपका बेड भी बैठेगा 10 बाय 10 का, और आप सो सकते हैं काफी अच्छी नींद रात भर. Yes. और ये देखिए बाहर कैसे हवा से भरी एकदम बाल्कनी दिख रही है. असं मला एक आहे. नाही, पण हे खरंच म्हणजे स्क्रीनवर ना इतकं आपलंसं घर वाटतं. हे हो. खूप विचार करून बनवलंय. म्हणजे हे सगळे लाईट्स वगैरे कसे येतील, कॅमेरा ठेवायला जागा, म्हणजे हे आता टेक्निकल गोष्टी. प्रत्येक रूम मध्ये एसी आहेच आहे. Yes, इथे पण आहे. म्हणजे आम्ही तो ह्याच्या सीन मध्ये असताना काय होतं की लाईट्स वगैरे असतात, तर त्यामुळे गरमी होते. जरी आपल्याला असं वाटत असेल की विंटर आहे, थंडी आहे, तर आपल्याला गरम नाही होणार, पण असं नाही. लाईट्स असतात त्यामुळे ना गरमी होते, आणि माझ्यासारख्या माणसांना तर पटकन गरमी हो, होते. नाही, खरंच आहे. तुझा बाबांचा फोटो तसा ठेवलायस तर मी सुद्धा मिस नाशिकचा फोटो ठेवणार आहे. ही माझी आई आहे, म्हणजे भारती ताई. आई किती सुंदर दिसतात, खूप सुंदर दिसते. म्हणजे आत्ताही दिसतात, पण ह्या Yes. फोटोमध्ये तर खूपच कमाल. ॲज यू कॅन सी. तशीच त्यांनी सून सुद्धा आणली, म्हणजे मुलांनी त्याच्या. मुलाने तर मी करून घेतलंय हो या, स्वतःला. राईट. आपण आमच्या रूम मध्ये जाऊयात, माझ्या आणि अधिराच्या रूम मध्ये. सो असा हा आमचा रूम आहे. इथे पॅसेज आहे यायला. इथे एक कबर्ड आहे ज्याच्यामध्ये बुक्स वगैरे आहेत, कारण रोहनला सुद्धा खूप वाचनाची आवड आहे. सिरियलमध्ये फिटनेस गाईड वगैरे वगैरे. फिटनेस गाईड ते अधिराचं असं असू शकतं, मला असं वाटतं. हे असे रूल्स फॉर लाईफ वगैरे इतके असे आम्ही ठेवलेत, जे रूल्स आम्ही फॉलो करतो. अवॉइड नेगेटिव्हिटी. आणि हे असं छान कोझी नाही म्हणता येणार, पण खूप स्पेशियस आणि स्पेशियस, कम्फर्टेबल. व्हेरी स्पेशियस. येस. हा आहे आमच्या सुशचा लहानपणीचा फोटो, खरोखरचा सुशचा लहानपणीचा फोटो. पण मला एक प्रश्न आहे. हा रूम आहे आमचा, पण तिचेच फोटो आहेत ह्या Photos रूम मध्ये. आहेत. आमचा एकही फोटो नाहीये. काय कळत नाही मला तू अजून सुशने काय डेव्हलप केलं. करून घेतला नाहीयेस रे. हो. आपलं लग्न झालं तेच तर ना, मी एक एक गोष्टी काउंट करतेय की तो काय काय करत नाही. जस्ट विश मी लक गाईज, जस्ट विश मी लक. आणि हे आमचं बेड आहे. हा, याचा आम्ही खूप जास्त वापर करतो सीन मध्ये म्हणा, किंवा हे बघा, हा ना असा टिल्ट पण होतो, असा हा टिल्ट होतो. सुंदर असा हा एस्थेटिक आरसा आहे. हे आमच्या लहानपणी सुशचे लहानपणीचे फोटोज. आणि सिरियसली खूप क्यूट फोटो आहेत तिचे हे हो. सगळे. आणि आता मोठी झाल्यावर ती जी काही आता एस्थेटिक झाली अशी. Aesthetic. एस्थेटिक. त्याच्यामुळे तिचे. आणि हा ही म्हणजे हा कॉर्नर खूप जास्त स्पेशल आहे. रिझन बिंग ना, इथे बसून आम्ही बरेच सीन केले. आणि हा जेव्हा आमचं शूट जेव्हा हॉलमध्ये चालू असतं आणि जेव्हा आम्ही इथे येऊन बसतो, तेव्हा दिस इज माय फेवरेट कॉर्नर. इथे ना आमच्या या कबर्डमध्ये तुम्हाला दिसतील असे अंथरुण आहेत. त्यातला एखादा लोड हा, एखादा लोड मी घेतो, इथे अनलोड असा व्हायचं. ठेवतो आणि असं झोपून जातो. म्हणजे ही अशी, म्हणजे हे असं ठिकाण आहे जिथे मला
एकदम इझिली झोप येऊ शकतं. म्हणजे असं तुम्ही बाहेर जाल तोपर्यंत मी झोपलेलोही असेन कदाचित. सो हे खूप स्पेशल आणि खूप असं कम्फर्टेबल हे ठिकाण छान आहे ना, आहे. मला पण हे म्हणजे हे जे कर्टन्स लावले तिथे येस. पूर्ण एक छोटीशी रूम होऊ शकते. नाही एक्झॅक्टली. आता कधी मी जर घर घेतलं तर मी हे लक्षात ठेवून की मला असं हवं Correct. आहे. आणि हे पण असं वरचं है ना. हो. सो हे असं होतं आमचं सरपोतदारांचं छोटंसं आणि क्यूट घर. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोहन अधिरा ह्या जोडीवर रोहन अधिरा या जोडीवर प्रेम करत राहा आणि बघत राहा वीण दोघातलीही तुटे ना. झी मराठीवर मराठीवर. 7:30 वाजता. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.